चंद्रपुरात जंतर मंतर विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे घटक पक्ष, सामाजिक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी आज एक भव्य बाईक रॅली काढली। चंद्रपूरच्या छत्रपती शिवाजी चौकातून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांचे भ्रमण करत दीक्षाभूमीवर विसर्जित झाली। शिवराय ते भीमराय अशी संकल्पना घेत रॅलीतील युवकांनी मोदी सरकार विरोधी फलक हाती घेत केवळ तिरंगा ध्वज अग्रभागी ठेवत ही रॅली काढली। रॅलीला चंद्रपूर शहर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला। या आंदोलकांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे राजीनामे मागितले। याशिवाय संबंधित मागण्या पूर्ण न झाल्यास याहून अधिक मोठे आंदोलन आणि तालुका स्तरावर मोर्चे काढण्याचा निर्धार व्यक्त केला। इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात जे पेपर लीकचा विषय ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, अभ्यासू विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, त्या संदर्भात दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे ते आंदोलन दडपण्यासाठी मागच्या 25 दिवसापासून ते आंदोलन सुरू होतं। सरकारचा कुठलाही प्रतिनिधी हे आंदोलन संपवण्यासाठी किंवा यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेत नव्हता आणि परवा 20 तारखेला या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी जो अन्याय केला, अत्याचार केला, केंद्र सरकारच्या दिल्ली पोलिसांच्या दडपणाखाली, त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना मारहाण झाली, प्रचंड त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळलेलं आहे। केंद्रातील शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानचा, आणि या मारहाणीला जबाबदार असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या सगळ्या जबाबदारीला यांचा जो कॅप्टन आहे, मुजोर कॅप्टन म्हणावा मी त्याला, तो नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा। या सगळ्या प्रमुख मागण्या आणि ज्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहे ते सर्व गुन्हे विनाअट मागे घेण्यात यावे। जे विद्यार्थ्यांनी या नीटच्या संदर्भात आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी नोकरी मिळवण्यात यावी, शासकीय नोकरी, अशा विविध मागण्यांना घेऊन आज हे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आम आदमी पक्ष असेल, सर्व राजकीय पक्ष जे या आंदोलनाला जे समर्थन देत आहे आणि विविध राजकीय संघटना, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, या सर्वांच्या माध्यमातून आज चंद्रपूर शहरामध्ये एक बाईक रॅलीचं, या दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन म्हणून हे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या आंदोलनात प्रचंड संख्येने आपण पाहत असाल युवकांचा सहभाग इथे झालेला आहे आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करू। यानंतरचा पुढचा लढा जर राजीनामा झाला नाही तर मोठं आंदोलन, एक मोठा मोर्चा हा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पुढचं नियोजन आहे। मग तालुक्यात हे आंदोलन जाईल। जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक कालावधीपासून दिल्ली येथे जंतर मंतर येथे विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी आंदोलन करून राहिले आहे आणि ते आंदोलन अतिशय संविधानिक पद्धतीने दिल्ली जंतर मंतर येथे चालू आहे। पण या केंद्र सरकारने पोलीस प्रशासनाला अशा पद्धतीचे आदेश देऊन त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जसुद्धा केला, लाठीचार्ज करतच त्यांच्यावर हल्लासुद्धा झालेला आहे। याचा निषेध करण्याकरिता त्याच पद्धतीने जे 22 विद्यार्थी ज्यांनी नीटच्या पेपर फुटीमुळे आत्महत्या केली त्यांच्या स्मरणार्थ आणि अगदी त्याचप्रमाणे ज्या पद्धतीचा अत्याचार, अपमान हे केंद्र सरकार या विद्यार्थ्यांवर करून आली आहे त्याच्या निषेधार्थ आज चंद्रपूर येथे आम्ही एका मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा विद्यार्थीचे पालक आणि संघटना मिळून काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला इशारा देतो की जर लवकरात लवकर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर याहून अधिक उग्र आणि याहून अधिक तीव्र आंदोलन आम्ही करू आणि आम्ही तुमच्या माध्यमातून या केंद्र सरकारला अपील करतोय की लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा, निर्लज्ज शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे। दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जे काही सरकारी पोलीस आणि काही लोकांनी जे हल्ला केला 20 तारखेला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान झालं, विद्यार्थ्यांवर जे काही गुन्हे दाखल झाले, विद्यार्थ्यांना जे काही मारहाण झाली आणि ते दवाखान्यामध्ये भरती आहे, तर देशभर एक त्याच्या विरोधात एक मोठा आक्रोश होता। चंद्रपूर शहरात देखील हा आक्रोश आज आपल्याला पाहायला मिळते आहे। विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्रोश रॅली, बाईक रॅली शहरभर फिरणार आहे। त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, इतर सर्वच राजकीय पक्ष, सत्तेतले पक्ष सोडून या ठिकाणी सहभागी झालेले आहे।
व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील या ठिकाणी आले. आमची मागणी सरकारकडे ही आहे की त्यांनी जे काही पहिली विद्यार्थ्यांची मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायला पाहिजे, तो राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे. सोबतच गृहमंत्र्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा दिला पाहिजे अमित शहा यांनी, आणि या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. या मागणीसाठी आजची बाईक रॅली या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आलेले आहेत. या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।